आवाज येतोय का सर्वांना? मेसेज मध्ये टाका, आपण लगेच चालू करतोय. ओके. आता आपण काय करणार आहोत? मीटिंगला स्टार्ट करणार आहोत. आपला व्यवसाय नावाने मोबाईल ॲप, मिनी वेबसाईट. याच्यामध्ये माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. आपल्या व्यवसाय नावाने मोबाईल ॲप, मिनी वेबसाईट, प्रोफाईल पेज, 10 व्यावसायिक क्लिकवर जाहिरात, 200 शब्दात माहिती सोशल मीडिया मधून. त्याच्यानंतर ती डिझाईन तुम्ही स्वतः टाकू शकताय. 20 प्रोडक्ट टाकू शकताय. कॅटलॉग टाकू शकताय. त्याच्यानंतर पेमेंट गेटवे टाकू शकताय. प्रत्येक व्यक्तीला आपण काय केलेले आहे, जी मिनी वेबसाईट आहे ती काय केलेली आहे, पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त प्रोडक्ट काय करता, तुम्ही स्वतः ऍड करता मोबाईल मधून. त्याच्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ज्या लिंक आहेत त्या सर्व काय करू शकता, तुम्ही स्वतः ऍड करू शकता. आणि आपण हे काय 100 रुपयामध्ये. त्याच्यानंतर मी एक कंटेंट पाठवलेलं, ते काय करायचं, कंटेंटला कॉपी करायचं आणि पेस्ट करताना फक्त काय करायचं, तुमचं नाव टाकायचं. आणि त्याच्यानंतर ह्या बॅनरवरती फक्त तुमचं काय करायचं, नंबर चेंज करायचा. हा नंबर चेंज कसा करायचा तो तुम्हाला मी काय करणार आहे, शिकवणार आहे. मोबाईल मधून तुम्ही कसा करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात पहिल्यांदा हा जो बॅनर आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, मी ऑलरेडी जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत आता, त्या सर्वांना भेटलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे मागायची काही गरज नाही. पण जर कुणाला भेटला नसेल तर काय करायचा, माझ्याकडून मागून घ्यायचा. मी काय करेल, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल. आणि त्याच्यानंतर फक्त इथे काय करायचंय, तुम्हाला तुमचा नंबर काय करायचा आहे, टाकायचा आहे. आता आपण डायरेक्ट ग्रुपला जाऊया. ग्रुपमध्ये तुम्ही बघितलात तर पहिल्यांदा वेटिंग ग्रुप मध्ये लोक आहेत त्यांना मी पहिल्यांदा ऍड करून घेतो. याच्यामध्ये तुम्हाला एक मी असं टाकलं होतं की फक्त 100 रुपयात आपल्या व्यवसाय नावाची मिनी वेबसाईट घ्या, रेफर करा, रोज 1000 रुपये कमवा. आता आपले व्यवसाय करा एका प्लॅटफॉर्मवर, ऑनलाईन बनवून घ्या, असं एक तुम्ही याला व्हॉट्सअपवरती टाकलं होतं, बरोबर. त्याचं काय काय प्रोडक्ट आहे, काय काय त्याच्यानंतर लिंक काय काय आहे, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जे आहे टोटल, की त्या लिंकला क्लिक केल्यानंतर कसं होतं, सर्वात पहिल्यांदा बघून घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची काय आहे, मिनी वेबसाईट काय होते, ओपन होते. तुम्हाला बघितलं असेल किती लोकांचे आहे. जर असेल, बनवलेले असेल, मी पाठवलंय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एका व्हॉट्सअपला टाकलं होतं की मला मिनी वेबसाईट भेटली, आणि काही लोकांना भेटले नाही. तर आपण काय टाकलं होतं, की याच्यामध्ये टाकलं होतं की मिनी वेबसाईट घ्यायची. आता याच्यामध्ये एडिट कशी करायची ती पण मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. त्याच्यानंतर कंटेंट पण काय करणार आहे, तुम्हाला लिहून देणार आहे. याच्यामध्ये बघितलं, कॉलच्या बटनाला क्लिक केलात, व्हॉट्सअपच्या बटनाला क्लिक केलात. कॉलच्या बटनाला क्लिक केल्यावरती कॉल लागतो. व्हॉट्सअपच्या बटनाला क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप जातं. ज्या वेळेला डायरेक्शनच्या बटनाला क्लिक होतात त्यावेळेला काय होतं, तुमचा मॅप जो आहे तो काय होतो इथे, डायरेक्ट तुम्ही दुकानापर्यंत पोहोचता. मेल इथे आणि वेबसाईट जी तुमची आहे ते, तुम्ही दोन प्रकारचे नंबर स्वतः टाकू शकता. सर्वात महत्वाचं बघा, 11,786 लोकांनी काय केलेलं आहे, बघितलेलं आहे बघा. 100 रुपयामध्ये वर्षभर मिनी वेबसाईट आहे. फायदा बघा, लक्षात घ्या, मार्केटमध्ये 1000 2000 लोक पण विकतात. आणि मिनी वेबसाईटचा फायदा काय आहे, की रिसेल तुम्हाला करता येते. आज जे मीटिंगला जॉईन आहे त्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याकडून 100 रुपयाला घेऊन लोक 999 2000ला विकतात. काल आपण काय शिकलो, पूर्ण डिजिटल मार्केटिंग झाल्यानंतर मिनी वेबसाईट, त्याच्यानंतर बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, हे पुढे जसं जसं आहे तसं आपल्याला दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की तुम्ही स्वतः एडिट केले, एडिट केल्यानंतर काय केलं तुम्ही, तुम्हाला हे स्वतः काय करायचं, टायपिंग करायचंय. मी तुम्हाला काल एक दाखवलेलं की एका सॉफ्टवेअर मध्ये इंग्लिश टायपिंग टाकल्यानंतर टोटल मराठीमध्ये येते. त्याच्यानंतर काल आपण सेमिनार मध्ये अशा प्रकारचे बॅनर भेटले होते. त्या बॅनर वरती तुम्ही स्वतः कशी ऍड करता, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं नाव कसं टाकता आणि अमाऊंट कसं टाकता, हे याच्यामध्ये डायरेक्ट होतं. आता ही फक्त काय आहे, ती कॉम्प्युटर मधून दिसते, मोबाईल मधून दिसत नाही. ज्या वेळेला मोबाईल दिसते तेव्हा ही टोटल काय होते, फुल झूम मध्ये दिसते. आता मी फक्त सेमिनार मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून काय केलेले, मोबाईल मधून ओपन केलेले आहे. तर तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीने इथे जर बटनाला क्लिक केलं जरी, तर इन्क्वायरी जाते आणि व्हॉट्सअपला जाते. अनेक लोक काय करतात, व्हिडिओ बघतात तुमच्या प्रोडक्टचे, आणि व्हिडिओचे प्रोडक्ट बघितल्यानंतर तुमच्यामध्ये काय करतात, ज्या सर्व्हिस आहेत ते घेतात. बघा, लक्षात ठेवा, एक तर लोक काय करतात, टेक्स्ट कंटेंट बघतात, किंवा व्हिडिओ तरी बघतात, किंवा तिसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं तर काही बॅनर जे असतात प्रोडक्टचे ते बघतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर प्रोडक्टचे काही बॅनर येतात. मी तुम्हाला काय केलेले की मिनी वेबसाईट ही आहे ती तुम्हाला पाठवली होती, पण तुम्ही काय केला,
कंटाळा केलात आणि ती काय एडिट केली नाहीत. एडिट केली नाही त्यामुळे तुम्हाला काय आहे माहीतच पडलं नाही की तिचा फायदा काय आहे. किंवा ती कशी बनवतात फक्त घेऊन ठेवतात. असं करायचं नाही. प्रत्येक गोष्ट जी शिकवतोय ना त्याच्यानंतर काय करायचं, कंटेंट माझ्याकडून मागून घ्यायचं, फोटो माझ्याकडून मागून घ्यायचा, कॉपी करायची आणि त्याच्यानंतर मी सांगेल कुठे चेंज करायचं आणि ते काय करायचं टाकायचं. टाकल्यानंतर हे सर्व संपूर्ण जे फोटो तुम्हाला दिलेले ते काय करायचे तुम्ही याच्यामध्ये ऍड करायचे असतात. आता मी काल वेबसाईट प्रत्येकाला दिली पण तुम्ही अपडेट नव्हती केली म्हणून मी बोलू चला आजच्या सेमिनार मध्ये कमीत कमी तुमची मिनी वेबसाईट काय करूया, सर्वांना ऍड करू. मग उद्या ग्राहक सेवा केंद्र घेऊन मग पुढे आपण काय करू, कंटिन्यू बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा बाकीचा जो कोर्स आहे सॉफ्टवेअर्स वगैरे ते सगळं आपण दाखवणार आहेत. आता याच्यामध्ये ही मिनी वेबसाईट जी आहे ती तुमची सर्वांची प्रत्येकाची आहे ऑलरेडी बनवलेली होती. ठीक आहे. पण तुम्ही एकाही व्यक्तीने काय केली नाही, एडिट केली नाही. आता ही सर्वात पहिल्यांदा आपण ही बनवायची कशी तर तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा बघा, तुम्हाला एक मेसेज दिला होता त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं एस डी वेब टाकायचं. एडी वेब लिंक टाकल्यानंतर असं येणार. आता मी तुम्हाला पूर्ण स्टेप दाखवतोय कशा करायच्या. एडी वेब लिंक डॉट जेव्हा तुम्ही दाबता त्यावेळेला काय होतं तुम्हाला अशा प्रकारचं येतं. इथे कस्टमर लॉग इन ला जायचं. कस्टमर लॉग इन ला गेल्यानंतर इथे आता बाकीच्या लोकांना मी ऍड नाही करत, बाकीचे वेटिंग वरती आहेत. कस्टमर लॉग इन ला गेल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं की तुमचा युजर नेम आणि पासवर्ड प्रत्येकाला वैयक्तिक भेटलेला आहे. युजर नेम आणि पासवर्ड तो युजर नेम काय तुम्हाला करायचंय ह्याच्यामध्ये काय करायचंय टाकायचंय. समजा मी काय केला, माझा समजा युजर नेम जो आहे आणि इथे लॉग इन केला. तुम्हाला काय दिसतं इथं कार्ड नंबर दिसतात 1 2 3 4 5 6 7 8. इथे 13 नंबरचं कार्ड. आता बघा इथे गेल्यानंतर तुमचे सक्सेस दिसतंय, ऍक्टिव्ह दिसतंय पेमेंट झाल्यामुळे. इथे एडिट करायला सर्वात पहिल्यांदा काय करायचं, एडिट. शेअर कुठं करायचं, इथं क्लिक करायचं व्हॉट्सअपला आणि फेसबुकला. आणि एडिट करायचं तेव्हा करायचं इथे बटन दाबायचं. इथे बटन दाबल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, कंपनी नाव लिहायचं मोबाईल मधून. कंपनी नाव केल्यानंतर सबमिट आणि नेक्स्ट करायचं. सबमिट आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 30 आहेत. दिवसाला 100. बघा याच्यामध्ये 30 आहे. तुम्ही दिवसाला काय करू शकता, बदलू शकता पूर्ण दिवसभरात. किंवा काही लोक काय करतात महिना टू महिना काय करतात बदलतात. ते अशा प्रकारचे ते कोणत्या याला काय करायचं सिलेक्ट करायचं. समजा उदाहरणार्थ मला हा रेड कलर आवडतोय म्हणून मी काय केलं इथे सिलेक्ट केला. ज्या वेळेला सिलेक्ट करणार त्यावेळेला काय होणार, तुमचं जे पुढचं पेज आहे ते काय करणार ओपन होणार. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर अशा प्रकारचं केल्यानंतर प्रत्येक वेळेला सिलेक्ट थीम फॉर युअर कार्ड हे असं येतंय. ज्या ज्या स्टेप केल्या ते तुम्ही स्किप करायच्या, ज्या नाही केल्या त्या काय करायच्या सगळं ऍड करत जायचं. इथं तुम्हाला काय आलेलं आहे थेम सेव्ह वेट. इथे जेव्हा तुम्ही कोणते ह्याला क्लिक करणार इथं नेक्स्ट बटन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघितलं पुढे ह्याला सिलेक्टेड केल्यानंतर किंवा तुम्हाला समजा स्किप केलात म्हणजे जी तुम्हाला जी पाहिजे तीच आहे. तुम्ही इथे काय करू शकता, चूज फाईल मध्ये काय करता तुमचा लोगो टाकायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नाव हे तुम्हाला काय करायचंय स्वतः टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक लिंक दिली होती ज्याच्यामध्ये तुमच्या सोशल मीडिया. त्याच्यानंतर एक मी तुम्हाला काल ऍप्लिकेशन दिलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये टायपिंग केल्यानंतर तुम्हाला काय होतं डायरेक्ट मराठीमध्ये कंटेंट टोटल बनवता येतात. आपल्या काल सेमिनार मध्ये बघितलं असेल तर. ते गेल्यानंतर इथं काय करायचं, एक तर नेक्स्ट करायचं किंवा जर बनवलं असेल तर स्किप करायचं. शक्यतो नेक्स्ट करा कारण का तुम्ही काय करताय नवीन बनवताय. तुम्हाला एक मी काल एक व्हिडिओ दिला होता की तुमच्या फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या लिंक कशा काढायच्या. त्या लिंक काढायच्या याच्यामध्ये टाकायच्या. युट्यूब चॅनल दाखवलेलं त्या युट्यूब चॅनल मध्ये काय करायचं, या लिंक ज्या आहेत त्या काय करायच्या कॉपी करायच्या आणि पेस्ट करायच्या. सर्वात महत्वाची रिव्ह्यू लिंक. जर मी तुम्हाला गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन गुगल वेबसाईट शिकवलं ती इथे काय करायची टाकायची जेणेकरून लोक काय करणार तुमच्याकडे बघणार. मी स्किप दाखवतोय कारण का ऑलरेडी माझा डेटा आहे. तुम्ही काय करायचं, जे खाली नेक्स्ट बटन आहे ते दाबायचं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं इथं मोबाईल नंबर जे आहेत ते काय आहेत बघा, पेटीएम नंबर, गुगल पे नंबर, फोन पे नंबर लक्षात येते. हा तुम्ही टाकायचा, तुमचं बँकेचा अकाउंट टाकायचं, इथे QR कोड टाकायचा पेटीएमचा, फोन पेचा वगैरे. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्ही बघितलं तर सिलेक्ट थीम पहिलं केलात, कंपनी डिटेल केलात,
सोशल लिंक केलात, पेमेंट केलात आणि आता तुम्ही जाते प्रोडक्ट सर्व्हिस किंवा प्रोडक्ट सर्व्हिस, ऑर्डर पेज, इमेज आणि प्रिव्ह्यूला लास्ट जे आहे ते बघा. आता तुम्ही जर इथं स्किप केलात आणि नंतर गेला तुम्ही प्रोडक्ट पेजवर. आता प्रोडक्ट पेज लक्षात घ्या की तुम्हाला मी असं सांगितलं होतं की काही मी बॅनर देणार, त्या बॅनर वरती माझा काय असणार आहे, नंबर असणार आहे किंवा नाव असणार आहे. तो नंबर तुम्हाला काढायचा आहे. नंबर काढल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती तुमचा नंबर कसा टाकायचा आणि नाव कसं टाकायचं, आम्ही तुम्हाला काल एक ऍप्लिकेशन शिकवलं. त्या ऍप्लिकेशन मध्ये सेम बॅनर घेऊन त्याच्यामध्ये बरोबर रेक्टँगल काढून कसं करायचं, तर अशा प्रकारचे जे बॅनर आहेत जे तुम्हाला मेल वरती पाठवले, त्याला काय करायचे, तुम्ही नाव नंबर काय करायचा काढायचा आणि त्याच्यानंतर स्वतःचा टाकायचा. स्वतःचा टाकल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलात प्रोडक्ट आणि सर्व्हिस 20 प्रकारच्या तुम्ही काय करायचे त्याच्यामध्ये ऍड करायच्या. ऍड केल्यानंतर ऑर्डर पेज मध्ये पण सेम तसंच. आणि इमेज गॅलरी मध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की इमेज गॅलरी याचा अर्थ जे मोठे मोठे बॅनर आहेत तुमचे, काही सर्व्हिसचे, काही लोक भेट देतात ते, तर अशा प्रकारचे काही असतील तर काय करायचं, इमेज गॅलरी मध्ये करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, प्रिव्ह्यू करायचं. ज्या वेळेला तुम्ही प्रिव्ह्यू करता त्यावेळेला तुमचं कार्ड बघा कसं होतं, दाखवतो तुम्हाला. टोटली बघा, पुन्हा रिपीट करतो. तुम्ही काय केलात, शौर्य डिजिटल पहिल्यांदा टाकलं होतं, संचालक म्हणून नाव टाकलं होतं. तिथे पद तुम्हाला जी वेबसाईट दिली तिथे मी डायरेक्टर टाकलेलं आहे. हा लोगो, तुमच्याकडे लोगो असेल तर ठीक, नसेल तर मला मेसेज करायचं, मला लोगो द्या, मी डायरेक्ट तुमच्या मिनी वेबसाईटला टाकून देतो किंवा तुम्हाला पाठवतो. ऑलरेडी लोगो तयार आहे, त्यामुळे बनवायची घाई करू नका. लोगो कसा बनवायचा ते पण मी उद्याच्या सेमिनार मध्ये तुम्हाला सांगणार आहे. कॉल, व्हॉट्सअप, डायरेक्शन, मेल आणि वेबसाईट याच्यामध्ये काय आहे, तुम्ही फिल इन द ब्लँक जो आहे त्या भरल्यानंतर ऑटोमॅटिक हे काय होणार, जनरेटेड होणार. त्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईट जे दिले ते आता काय केलेले, मेसेज दिलेले आहे. तर काय करायची, एडिट करायची आणि इथं तुमचा नंबर टाकायचा. समजा उदाहरणार्थ पकडा, आता तुम्ही आहात मीटिंगला, तुम्ही काय करायचं, इथं तुमच्या मिसेसचा किंवा मिस्टरांचा नंबर टाकायचा किंवा घरातल्या मुलांचा कोणताचा नंबर टाकायचा आणि इथून शेअर करायचे. सोशल मीडियावरती पण तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. त्याच्यानंतर मी इथं बघा की तुम्हाला कंटेंट आहे ते तुम्ही काय करायचं, काल सांगितल्याप्रमाणे कंटेंट करायचं. आणि उद्याच्या कालच्या सेमिनार मध्ये तुम्हाला हे सगळे फोटो मी दाखवले होते. उद्यम, शॉपॅक, फूड लायसन, जीएसटी याच्यामध्ये बघा, तुम्ही जर हे फोटो बघितलात त्या फोटोमध्ये कुठेही काय केलेलं नाही, नाव किंवा काय केलेलं नाही. आलं का लक्षात, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण ब्लँक आहेत. आणि हे ब्लँकचे जे आहेत ना, ते तुम्हाला काय करायचे आहेत, फक्त नावाने काय करायचे, तुमचा नंबर फक्त काय करायचे टाकायचे आणि त्याच्यानंतर यामध्ये काय करायचं, ऍड करायचं. मग असे तुम्ही बघितलं ते मी युट्यूबचं जे होतं त्या लिंक टाकल्यावरती बघा असे व्हिडिओ ओपन झाले. म्हणजे अशा प्रकारे तुमचा जो युट्यूब चॅनल जो आपण केला, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तुमचं जे पेज तयार आपण केलं त्या पेजच्या लिंक फक्त इथं काय करायचे तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर असे जे बॅनर आहेत, आता हे बॅनर असे मी बनवलेत, असे तुम्हाला स्वतः बनवायचे असेल तर उद्याचा जो सेमिनार आहे त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ऍड राहायचंय. त्या सेमिनार मध्ये तुम्हाला आपण सर्व बॅनर एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, लोगो कसा बनवायचा, त्याच्यानंतर पुन्हा एक लेक्चर आपण घेणार आहे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब चे पेज कसे बनवायचे, त्यांचे सॉफ्टवेअर कोणते आहेत, आणि ज्या वेबसाईट आहेत 2 प्रकारच्या त्या पण आपण काय करणार आहोत, शिकवणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ही वेबसाईट तुम्हाला देऊन बघितलं तर तुम्ही, मी प्रत्येकाची चेक केली तर तुम्हाला ही ऑलरेडी काय झालं की तुम्ही बनवलेलीच नाही. तर मी काय करणार आहे, आजचा दिवस तुम्हाला फक्त काय करायचंय, बनवायला देणार आहे. उद्या सर्व आपण ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात ते सेल्फ ग्रुप ऍडमिन आहेत. उद्याच्या दिवस काय करणार आहे, मी ते सेल्फ ऍडमिन ग्रुप काढणार आहे आणि आपल्या लोकांना ऍडमिन एक्सेस देणार आहे. फायदा काय होणार आहे बघा, लक्षात घ्या. तुम्ही किती माझ्या ग्रुपमध्ये आहेत, 20 ग्रुपमध्ये आहेत, मी असे 100 ग्रुप देणार आहेत. आजच्या रात्रीमध्ये 100 ग्रुप काय करायचे, जॉईन करायचे, मी ऍडमिन एक्सेस देणार आहे. आणि ऍडमिन एक्सेस तुम्हाला दिल्यानंतर तुमची जी वेबसाईट आहे, फक्त वेबसाईट, ती काय करायची, सर्व ठिकाणी काय करायची, लगेच त्या ग्रुपवरती टाकायची. याचा अर्थ असा होईल की प्रत्येक जण काय करणार आहे, वेबसाईटला क्लिक करून काय करणार, डायरेक्ट तुमचं जे प्रोडक्ट आहे ते काय करणार, बघणार, इन्क्वायरी जनरेट करणार. त्याच्यानंतर मी एक तुम्हाला कंटेंट दिले ते कॉपी करायचे, जो बॅनर आहे तो करायचा आहे.
येते लक्षात? आता जे सेमिनार मध्ये आहेत, जनरलला लिंक टाकली होती, त्यामुळे असे काही लोक असतील ज्यांच्याकडे नसेल. सर्वात पहिल्यांदा कालचा जो 111 रुपये भरून अजूनही कोर्स घेतला नसेल, तर त्याला पुढचे कोर्स दिसणार नाहीत. त्यामुळं 111 हे प्रत्येक व्यक्तीला भरायचे आहेत आणि डायरेक्ट 7218365310 ला पाठवायचे आहेत. दुसरी गोष्ट, ज्यांना मिनी वेबसाईट भेटलेत आणि ज्याचे 100 रुपये तुमच्याकडे स्क्रीनशॉट नाहीये, पुन्हा रिपीट ऐकून घ्या. ज्यांना मिनी वेबसाईट भेटलेत आणि ज्यांना 100 रुपयाचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे नाहीये 7218365310 ला, त्या सर्वांची वेबसाईट ही फक्त 7 दिवसासाठी असेल. 7 दिवसानंतर टोटली बंद होईल. आणि ज्याचे 100 रुपये आलेला स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवणार मीटिंग संपल्यानंतर, त्याची संपूर्ण वर्षभरासाठी काय असणार आहे, मिनी वेबसाईट ऍक्टिव्ह असणार आहे. आणि त्याच्यानंतर ही एजन्सी त्याला देणार आहे, त्याचा तुम्हाला युजर नेम पासवर्ड व्हिडिओ देणार आहे, समोरच्या कस्टमरला काय पाठवायचं ते देणार आहे, बॅनर देणार आहे, त्याच्यानंतर एडिट कसं करतात हे पण देणार आहे. येते लक्षात? तर आपला हा शॉर्ट जो होता, तो आपण काय केलेला आहे, मिनी वेबसाईटचा होता, ग्रुपमध्ये मला टाकायचा सर्वांनी. धन्यवाद.